पनवेल तालुक्यातील न्हावाशेवा टप्पा क्रमांक 3 पाणी पुरवठा योजनेसंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता। या योजनेतील तांत्रिक अडचणींमुळे काम अपूर्ण असल्याची बाब पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी लेखी उत्तरात मान्य केली आहे। मार्च 2026 पर्यंत भाववाढीशिवाय या योजनेला मुदतवाढ देण्यात आली असून कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे मंत्र्यांनी सांगितले। त्यांनी दिलेल्या उत्तरात म्हटले आहे की कोविड-19च्या साथीमुळे यंत्रसामग्री आणि मनुष्यबळाच्या उपलब्धतेवर मर्यादा आल्या, ज्यामुळे कामाला विलंब झाला। निविदा मिळाल्यानंतर स्टीलच्या दरात झालेल्या वाढीमुळे पाईप पुरवठा करण्यास कंत्राटदाराकडून उशीर झाला। पळसपे फाटा ते भोकरपाडा दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील अतिक्रमणे, जागेच्या भूसंपादनास विलंब, जागेचा मोबदला न मिळाल्याने जलवाहिनी टाकण्यास जागा मालकांकडून होणारा अडथळा, तसेच रेल्वे, एक्सप्रेसवे, टोल प्लाझा क्रॉसिंग आणि ONGC परिसरातून जलवाहिनी टाकण्यास ONGCने परवानगी नाकारणे यासारख्या अडचणींमुळे योजनेस विलंब झाला। या व्यतिरिक्त ठेकेदार GVPR इंजिनियर्स यांच्याकडून नियोजनानुसार काम होत नसल्याचे निदर्शनास आले असून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुरू आहे। नवी मुंबईतील नवीन विमानतळामुळे आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या विविध संस्थांच्या रस्ते प्रकल्पांमुळे योजनेतील पाईपलाईनचे स्थलांतर करणे अपरिहार्य झाले आहे। याचा परिणाम योजनेच्या भौतिक आणि आर्थिक पैलूंवर होत आहे। सद्यस्थितीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत पनवेल महानगरपालिका क्षेत्राला त्यांच्या मागणीनुसार पाणी पुरवठा करण्यात येत आहे। योजनेची कामे सध्या सुरू असून ती प्रगतीपथावर असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले। मार्च 2026 पर्यंत कामे पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून आवश्यक पाठपुरावा सुरू आहे।